अगदी बरोबर बोलते राणी. बर, आता करायची का सुरुवात? नाही नाही, अजून लगेच सुरुवात करायची नाही. काय? आपण सगळेच एक खूप महत्वाची गोष्ट विसरतोय. असं नाही वाटत का तुम्हाला? अगं राणी, मूर्ती आहे, हार आहे, माणसं बी आहेत, आता काय राहिले? गोट्या, अरे एक खूप महत्वाची गोष्ट राहिली. काय? थांबा, मी आलेच. इथे रुक्मिणीची मूर्ती आहे. हो, रुक्मिणीची मूर्ती. आपण आता फक्त विठ्ठलाची मूर्ती आणली. रुक्मिणीची मूर्ती मागेच राहिली. आषाढी असू देत किंवा कार्तिकी, आपण सगळेच कायम विठ्ठल विठ्ठल करत राहिलो. पण त्याच्यासोबत 28 युगे विटेवर उभी असणारी ती रुक्मिणी, तिचं काय? संसार सांभाळत सगळी सुखदुःख त्या खांद्यावर पेलतात, पण तरीही त्या कायम मागेच राहतात. जसं आता आपलं ह्या रुक्मिणीकडे दुर्लक्ष झालं, तसंच आपण घरातल्या बाईकडे सुद्धा दुर्लक्ष करतो. पण हे कुठंतरी बदलायला हवं. बायकांना सुद्धा त्यांचा मान मिळाला पाहिजे, त्यांच्या हक्काचं प्रेम मिळालं पाहिजे, त्यांच्या कष्टाचं त्यागाचं फळ, त्याचं कौतुक त्यांच्या वाट्याला आलंच पाहिजे.